नमस्कार मित्रांनो, मी समीर शेलार आणि ब्रेन वॉशर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे चॅनल खास करून आपण मराठीमध्ये सायन्सच्या न्यूज, सायन्सचे सगळे विविध नवीन आयडियाज, विज्ञानामध्ये जे वेगवेगळे जे काही चालू आहे त्या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी, एका नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण हे चालू करत आहोत. आणि प्रत्येक दिवशी आपण एखादा विषय घेऊन त्या विषयी सध्या काय काय संशोधन चालू आहे, त्यामध्ये नवीन नवीन काय गोष्टी घडत आहेत, ह्या गोष्टींचा आपण एक अभ्यास करणार आहोत. आणि हे तुम्हाला तुमची जिज्ञासा वाढवण्यासाठी खूप मदत करेल. तुम्ही त्याच्यामध्ये फ्युचर काही प्रोजेक्ट करू शकता. तुमच्या करिअरसाठी सुद्धा त्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय. तर आज आपण बोलणार आहोत स्पेसएक्स या कंपनीच्या स्टारलिंक प्रोजेक्टबद्दल. तर हा असा खास स्पेशल काय आहे स्टारलिंक प्रोजेक्टबद्दल? कारण तुम्ही आता जर पाहत असाल की आपल्याला सध्या इंटरनेट जे आपल्याला मिळते, जे आपण घेतो ते आता सध्या वायरलेसली आपल्या मोबाईल टॉवरमधून मिळतं आहे, आपल्या वायर्ड लोकल केबलवाला त्याच्याकडून मिळू शकतं, ज्याला आपण वायफायने कनेक्ट करून घरी वापरू शकतो. पण आपल्या अशा भारतामध्ये असे खूप सारे एरिया जिथे मोबाईल टॉवरचं कनेक्शन नाही किंवा ह्या केबल ऑपरेटरची जाळं नाही. मग ज्या ठिकाणी इंटरनेट कसं पोचणार? तर हे स्टारलिंक मिशन या अशा ठिकाणच्या गोष्टींसाठी खूप एक क्रांती तुम्ही म्हणू शकाल अशी आणणार आहे, जेणेकरून आपल्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये इंटरनेट आपल्याला मिळू शकेल. जी गोष्ट आता तुम्ही आता DTH पाहिलं असेल, तर DTHच्या अगोदर काय होतं, आपण एक एंटिना लावायचो, त्या एंटिन्यातून आपल्याला टी व्ही पाहता यायचा. पण हे टी व्ही फक्त ज्या ठिकाणी एंटिन्याचं कव्हरेज असेल त्या एरियामध्येच फक्त अवेलेबल होते आणि त्याच्या आजूबाजूच्या एक 10-15 किलोमीटर एरियामध्ये. पण जर काही डोंगराळ प्रदेश असेल, खूप रिमोट लोकेशन असेल, तर त्या ठिकाणी ही सुविधा उपलब्धच नव्हती. मग अशा लोकांसाठी DTH हे खूप वरदान ठरलं आणि कानाकोपऱ्यात ही सुविधा पोचू शकली. स्पेसिफिकली आमच्या घरीसुद्धा फक्त टी व्ही याच्यामुळेच येऊ शकला की DTH सॅटेलाईट थ्रू आम्हाला ते सॅटेलाईटमधून ते इंटरनेट सॅटेलाईटमधून आम्हाला ह्या चॅनलचं प्रक्षेपण होऊ शकतं, जेणेकरून आम्हाला घरी टी व्हीवर ते सगळ्या गोष्टी पाहता आल्या. नाहीतर फक्त आम्ही ऐकून होतो की फक्त सगळी चॅनल फक्त मुंबईलाच पाहू शकतो, गावच्या ठिकाणी हे चॅनल दिसूच शकत नाही. फक्त एक ठराविक चॅनल दिसायची आणि त्यात पण DD1 जी फ्री चॅनल होती, DD इंडिया, DD1, सह्याद्री ही चॅनल दिसायची. पण हीच अशी क्रांती आता इंटरनेटच्या बाबतीत होणार आहे या स्टारलिंकच्या माध्यमातून. तर आपण हे स्टारलिंक कसं वर्क होणार आहे त्याबद्दल थोडं आता पाहूया. तर स्टारलिंक हा एक स्पेसएक्स नावाची कंपनी आहे. तिचा प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे. ही कुठल्याही गव्हर्नमेंट फंडेड कंपनीकडून होत नाही. तर त्यांचं आयडिया ही आहे की आपण जर एक लो अर्थ ऑर्बिटमध्ये, म्हणजे आता जर इंटरनेट आपल्या पृथ्वीवर आणायचं असेल तर ते आपल्या एकदम जेवढ्या जवळून आपण प्रक्षेपित करू. जसे आपण टॉवरची उंची साधारण किती असते, 100 मीटरच्या आवाज असते, 30-40 मीटर, 50 मीटरचे टॉवर असतात जे वरून खाली प्रक्षेपित करतात. पण जर हीच उंची वाढवून जर आपण एक 100 किलोमीटर, 250 किलोमीटरच्या आसपास जर आपण त्या उंचीला ठेवू शकलो तर तेच लो अर्थ ऑर्बिट ज्याला म्हणतात. तर यांचं मिशन आहे की हे जे आपलं इंटरनेट सध्या आपल्याला केबल थ्रू मिळतं या आपल्या टॉवर थ्रू मिळतं आहे, मोबाईल ऑपरेटर थ्रू मिळतं आहे, ते आपण सॅटेलाईट थ्रू देऊ शकतो का, जेणेकरून याचे दोन वेगवेगळे फायदे की ते खूप हाय स्पीड पण असेल आणि एक लेटन्सी, म्हणजे आपण जेव्हा कधी आपण पाहिलं असेल की व्हॉट्सअप कॉलमध्ये आपण वगैरे पाहतो की एक लेटन्सी असते, म्हणजे समोरचा व्यक्ती बोलायला तर थोड्या वेळाने आपल्याला ऐकू येतं किंवा त्यात जो गॅप आहे त्याच्यामुळे आपल्याला ते कन्व्हर्सेशन एकदम लाईव्ह होत नाही. पण ते जर सॅटेलाईट थ्रू केलं तर जो आपला मेसेज ट्रॅव्हलिंगचा टाईम आहे तो सरळ वरती लाईटच्या स्पीडने त्या सॅटेलाईटपर्यंत जाणार आहे. तिथून परत तो खाली दुसरी ज्या ठिकाणी आपल्याला जो कॉल आपण करतो त्या तिकडे बीम होणार आहे आणि लाईटच्या स्पीडमध्ये अराऊंड ते 550 किलोमीटरच्या आसपास वरती ते सॅटेलाईट ठेवणार आहे. जर ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 20 to 30 मिलीसेकंडमध्ये हे कम्युनिकेशन होणार आहे, जे आता सध्या काही 500 मिलीसेकंड किंवा 1 सेकंडपर्यंतसुद्धा लेटन्सी येते. लेटन्सी म्हणजे काय असतं की आपला हा जो आपण आता बोलतो आहे ते एका समोरच्या व्यक्तीला इंटरनेट थ्रू जाण्यासाठी लागणारा वेळ आणि त्याच्याकडून जो रिस्पॉन्स येतो तो परत येण्यासाठी लागणार आहे. म्हणजे आपण मी तर इथे काही जर बोललो
तर ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचेपर्यंत ते वायर थ्रू जाऊन त्याला एक ठराविक वेळ लागतो आणि त्याचा जो त्याने आपल्या ज्या बोलण्याला जी प्रतिक्रिया दिली ती परत येण्यासाठी आपल्याकडे परत तेवढाच वेळ लागतो. ह्या वेळेला लेटन्सी म्हणतात आणि तो वेळ जेव्हा आपण लाईव्ह कोणाशी बोलतो तेव्हा तो ऑलमोस्ट डबल होतो. कारण आपण जे बोलतो तिथे पोचायला लागतं, परत तो जे बोलतो ते परत आपल्याकडे यायला लागतं. म्हणजे आपण बोलून झालं की त्याचा पोचापर्यंत लागणारा वेळ आणि तो तिथून काही त्याचं आपल्या बोलण्यावरून जे प्रतिक्रिया देतो ती परत आपल्याकडे येण्याचा वेळ म्हणजे असा डबल वेळ लागतो आणि ज्याच्यामुळे आपला तो लॅग जाणवतो. पण जर हेच स्टारलिंक या सॅटेलाईट थ्रू जर आपण हे जर अवेलेबल झालं तर आपल्याला तो वेळ खूप कमी होणार आहे. कारण आपल्या 550 किलोमीटर वरती हा जरी खूप अंतर वाटत असलं तरीसुद्धा ते लाईटच्या स्पीड पुढं ते खूपच कमी आहे. म्हणजे आपल्या लाईटचा 3 लाख किलोमीटर पर सेकंड आहे. तर 550 किलोमीटर ते विदिन मिली सेकंडमध्ये तो कवर करेल आणि आपल्याला फास्टर इंटरनेट मिळू शकेल. तर आपण ती सर्व्हिस त्यांची कशी चालवणार हे थोडं त्यांच्या साईटवर म्हणजे स्टारलिंक नावाची साईट आहे तर त्याच्यावरती आपण सुरुवातीला होम पेजवर पहिलं गेलं ना तर आपल्याला लगेच दिसतं की आपण त्याची सर्व्हिस कधी अवेलेबल होणार आहे. आपल्या ॲड्रेस ईमेल टाकून नोटिफिकेशन पण मिळू शकतो. हे एक चांगलं आहे की जर आपल्या एरियामध्ये जर कारण ही ग्लोबल सर्व्हिस आहे पूर्ण. फक्त ही अमेरिकन कंपनी असली तरी सध्या ती अमेरिकापासून स्टार्ट करणार आहे पण भविष्यामध्ये ती पूर्ण जगामध्ये हे कव्हरेज देणार आहे. त्याचा फायदा आपल्या सगळ्यांनाच खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर तुम्ही तुमचा ईमेल ID आणि तुमचा ॲड्रेस टाकून त्यांना नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण कधी आपल्या एरियामध्ये ती सर्व्हिस चालू होईल त्यावेळी तुम्हाला पहिली अपडेट मिळेल आणि तुम्ही ते सर्व्हिसचा लाभ घेऊ शकाल. तर आपण पहिल्या पाहूया त्यांचं जे आयडिया काय. सध्या तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर पाहाल तर सध्याचे सॅटेलाईट ते 1000 किलोमीटरपेक्षा खूप उंचीवर असतात आणि त्याच्यातून आपलं कम्युनिकेशन होतं. त्यामुळे फक्त ते ब्रॉडकास्टसाठी जास्त फायदेशीर असतं. म्हणजे आता TV साठी वापरतो ते खूप उंचावरून वन वे असं. म्हणजे आता तुम्हाला सांगा ब्रॉडकास्ट सॅटेलाईट आणि 2 वे कम्युनिकेशन सॅटेलाईट यामध्ये फरक आहे. म्हणजे ब्रॉडकास्ट सॅटेलाईट काय असतं की ते फक्त आपल्याला खाली वन वे कम्युनिकेशन करतं. म्हणजे त्यांच्याकडून जो डेटा येतो तो आपण रिसीव्ह करतो आणि आपल्याकडून जो डेटा येतो तिकडे परत जात नाही. जेणेकरून फक्त आपल्याला ते डाऊनस्ट्रीम डेटा असतो. जेणेकरून ते खूप उंचावरून जरी आला तरीसुद्धा तो आपल्याला जे 2 वे कम्युनिकेशन नसल्यामुळे तो लॅटन्सी वगैरे ते इश्यू नसतात आणि खूप एकाच टाईपचा डेटा असल्यामुळे म्हणजे आता चॅनल आपल्याकडे किती समजा 300-400 चॅनल आहे तर तो फिक्स डेटा आहे तोच फक्त त्यांना पाठवायचा आहे. त्यामुळे ती खूप सोपं होऊन जातं. पण इंटरनेटच्या बाबतीत तसं नाही. इंटरनेटच्या बाबतीत आपलं 2 वे कम्युनिकेशन म्हणजे मी इकडून जर काही कोणाशी बोलत असलो मेसेजिंग करत असलो चॅट करत असलो तर त्याला आपला मेसेज तिकडे पोचायचा आहे आणि तिकडचा मेसेज परत आपल्याला आणायचा आहे. त्यामुळे आपल्याकडून जाणारा जो डेटा जे इन्फॉर्मेशन आहे तीसुद्धा आपल्या पलीकडच्या माणसाला पोचली पाहिजे. तर त्याला 2 वे कम्युनिकेशन म्हणतात. आणि ब्रॉडकास्टमध्ये 1 वे कम्युनिकेशन असतं. म्हणजे एका सोर्सकडून ते कम्युनिकेशन जातं आणि खूप सारे लोक त्याचा त्याचा वापर करतात. जे TV रेडिओ हे सगळे ब्रॉडकास्ट मीडिया म्हणतात. पण इंटरनेट हे 2 वे मीडियम आहे जे ते कम्युनिकेशनसाठी आपण वापरतो. मोबाईल फोन हे सुद्धा 2 वे कम्युनिकेशन आहे. पण हे स्टारलिंक हे त्याच्यामध्ये एक नवीन ॲडिशन आहे जे रिमोट एरियामध्ये सुद्धा चांगलं वर्क होऊ शकतं. हे त्यांचं एक प्लस पॉईंट आहे. तर तुम्ही ते पाहू शकाल ते त्यांचे सॅटेलाईट बाकीचे सॅटेलाईट 1000 किलोमीटरच्या वर जातात. काही काही जिओ स्टेशनरी सॅटेलाईट तर 3600 किलोमीटर एवढ्या उंचीवर असतात. जे म्हणजे पृथ्वीवर एकाच ठिकाणी पृथ्वीच्या स्पीडने ते फिरत असतात जेणेकरून ते एकाच ठिकाणी असल्याचा आभास होतो. पण हे जे स्टारलिंक सॅटेलाईट ते एकाच ठिकाणी असणार नाही. ते पूर्ण पृथ्वीवर फिरत राहणार आहेत आणि फिरता फिरता ते आपल्या एकमेकाशी कम्युनिकेट करणार. परत असे हे सिंगल सॅटेलाईट नसणार आहे. हे असे ऑलमोस्ट 12 ते 13 हजार त्यापेक्षा पण जास्त भविष्यामध्ये वाढू शकतात. इतके सॅटेलाईट ते आकाशामध्ये सोडणार आणि पूर्ण पृथ्वी कव्हर होईल आणि ते एकमेकाशी कम्युनिकेट करणार. आणि सध्या आपण जिथे असू त्या लोकेशनवरती ॲटलिस्ट 3 ते 4 सॅटेलाईट आपल्या डोक्यावरती असेल जेणेकरून आपल्याला कुठेही कव्हरेज मिळेल अशी त्यांची योजना आहे. तर ॲक्च्युअली त्यांच्या सॅटेलाईटचं आपण कसं डिझाईन वगैरे आहे ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्ही पाहाल तर सॅटेलाईट तुम्ही पाहाल ते एकावर एक असे स्टॅक केलेले आहेत आणि त्याच्या जी वरची बाजू दिसते तिथे ते बीमिंग एरिया. पण हे सध्या हे जो इमेज दिसते ती सॅटेलाईट जेव्हा ते आकाशात सोडणार आहेत त्यावेळीचे. नंतर हे सॅटेलाईट स्प्रेड होतात. त्यांचा जो सोलर एरिया आहे तो स्प्रेड होतो आणि परत सगळे गोष्टी त्या ॲक्टिवेट करण्यासाठी होतं. ज्यावेळेस जे हे
आणि हे लॉन्च करायची सिस्टीम आहे ते आपल्या नॉर्मल जे आपण सॅटेलाईट लॉन्च करतो त्या सेम सिस्टीमने करतात, फक्त ते लो अर्थ ऑर्बिटमध्ये लॉन्च करतात. तर तुम्ही इथे पाहू शकाल, हा ॲक्च्युअल सॅटेलाईटचा एक एक सिंगल सॅटेलाईट जे मगाशी सॅटेलाईट होते ते सगळे पूर्ण एकाच ठिकाणी, म्हणजे ते काय करा सध्या सगळं एक एक सॅटेलाईट सोडण्यासाठी खूप पैसे लागतील, तर सध्या ते 60च्या बॅचमध्ये सॅटेलाईट लॉन्च करत आहेत. म्हणजे एकाच वेळी 60 सॅटेलाईट लॉन्च करतात आणि नंतर हे सॅटेलाईट एक एक सेपरेट होऊन वेगवेगळे आपापली पोझिशन घेतात. तर त्याचे स्ट्रक्चर तुम्ही बघाल ना, तर हे ठिकाणी वेगवेगळे अँटिनाज आहेत. तर हे जे स्क्वेअर दिसत आहेत हे त्याचे प्रत्येकाचे अँटिना, जे एक त्यातलं काही अँटिना सिग्नल रिसीव्हसाठी करेल, काही अँटिना सिग्नल ब्रॉडकास्टसाठी करेल. म्हणजे मल्टिपल आणि ते मल्टिपल लोकेशन, प्रत्येक अँटिनाचं थोडं वेगवेगळं काम आहे. तर अशा पद्धतीने ते काम करणार, म्हणजे त्यांची जी अँटिनाची पोझिशन आहे ती अशी वरून खाली असेल, म्हणजे वरती आपल्या आकाशाकडून ते खाली असे डाऊनवर्ड दिशेला असतील. तर इकडे तुम्ही त्याचं थोडं मेकॅनिझम कसं वर्क होणार आहे. हा तर तो पुढचा जो पार्ट दिसतोय ना, हा पार्ट ते ॲक्च्युअल त्याची सगळे पूर्ण कम्युनिकेशन, आपले एंटेना, त्याची बॅटरी, ह्या सगळ्या गोष्टी या पुढच्या पार्टमध्ये. आणि त्याच्या पार्टचा भाग आहे हा पूर्ण सोलर ॲरे आहे, जेणेकरून त्याला जी लागणारी बॅटरी ऊर्जा आहे ती त्याला ह्या सोलर पॉवरमधून मिळणार आहे. आणि त्याचं लाईफ स्पॅन पण त्याने 10-12 वर्ष एवढं प्रत्येक सॅटेलाईटचं ठेवलं आहे. तर त्यांना तेवढी ऊर्जासाठी तुम्ही म्हणून सॅटेलाईट ॲरेचा सोलर ॲरे तुम्ही पाहू शकता की खूपच मोठा आहे त्याच्या इन्स्ट्रुमेंटच्या साईजने. पण ती तेवढी आवश्यक आहे, कारण अदरवाईज तो तेवढं एवढं सगळं कम्युनिकेशन हँडल करू शकत नाही. त्यानंतर आपण थोडं डिटेल ही गोष्ट त्यांनी दाखवली, हे आहे आयन प्रपोल्शन सिस्टीम. तर ही काय आहे की सॅटेलाईट जरी आपण एका ऑर्बिटमध्ये सोडला तर तो ऑटोमॅटिक त्या ऑर्बिटमध्ये फिरत राहतो, पण पृथ्वीच्या ते खूप क्लोजर आहे. तर त्या क्लोजर पोझिशनमुळे काय होतं की पृथ्वीच्या थोडा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम त्यांच्यावर होतो आणि ते त्याची दिशा थोडी भरकटतात. मग त्यांना परत त्यांच्या ओरिजिनल दिशेमध्ये जायला किंवा दुसरा एखादा सॅटेलाईट जवळ आला तर त्याच्यापासून वाचण्यासाठी त्याच्यामध्ये एक आयन थ्रस्टर नावाचं मेकॅनिझम, जे काय करतात की आपल्या स्पेसमध्ये जर आपल्या दिशा बदलायची असेल किंवा स्पीड कमी जास्त करायची असेल, ऑर्बिटची हाईट वाढवायची असेल, तर हे थ्रस्टर एक मायक्रो प्रपल्शन, म्हणजे जे सॅटेलाईट लॉन्च करताना जे आपण वापरतो ते त्याच्यामध्ये वेगळं प्रपल्शन असतं, जे आयन थ्रस्टर नसतं. त्या ठिकाणी आपण जे कंबशन इंजिन टाईपचे थ्रस्टरिंग असतात ते यूज करतो. पण सॅटेलाईटवरती गेलं तिथं हवा नसल्यामुळं एक स्पेसिफिक डिफरंट टाईपचं थ्रस्टिंग यूज करायला लागतं, ज्याच्यासाठी जेणेकरून आपण आपल्या याची दिशा बदलू शकतो. तर ते आयॉन थ्रस्टर नावाचे एक स्पेसिफिक आयॉन, आपण तुम्ही कधी काही सॅटेलाईट लॉन्च पाहिला असेल आकाशात पोचल्यानंतर असा आवाज येतो, तो आवाज म्हणजे त्या आयॉन थ्रस्टरचा असतो, जेणेकरून ते आपली दिशा बदलत असतात. तर हां, ह्याच्यामध्ये आणखी पण आहे की ज्यांनी काही सेन्सर लावलं की जेणेकरून दुसरे सॅटेलाईटशी ते कम्युनिकेशन करू शकतात. म्हणजे ते एकमेकांशी सुद्धा चेक करतात की कुठला सॅटेलाईट कुठे आहे, आणि मग त्याच्यापासून ठराविक अंतरावर, म्हणजे दोघांमध्ये सॅटेलाईटमध्ये खूप जवळ असतील सगळे सॅटेलाईट तरी पण काही उपयोग नाही. सगळ्या म्हणजे आता एवढे 12,000 सॅटेलाईट पूर्ण अर्थ कव्हर करणार आहे, तर ते एका ठराविक इक्वल डिस्टन्सवर असले पाहिजे, जेणेकरून असं पूर्ण एक स्पिअर तयार होईल आणि आपल्याला पूर्ण ग्लोबल कव्हरेज मिळू शकेल. आणि त्यात काही अशी सिस्टीम पण म्हणलं की जे अँटी कोल्युजन, म्हणजे दोन सॅटेलाईट समजा खूपच जवळ आले तर ते ऑटोमॅटिक दूर जातील, आणि ते दूर जाण्यासाठी मग ते आयॉन थ्रस्टर आहेत त्यांचा उपयोग करतील. म्हणजे जर समजा मी खूप जवळ आलो तर ते दूर जाण्यासाठी रिपल्शन टाईप, त्या टाईपमध्ये हे वर्क होणार आहेत. तर आपण ॲक्च्युअली त्यांची सिस्टीम कशी आहे मी एका ड्रॉइंगच्या मधून तुम्हाला दाखवतो. तर समजा आपण इकडे खाली, मी त्यासाठी एक लाईन और ड्रॉइंग घेतो. समजा इथे आपलं खूप, इथे आपण राहतो आहे आणि नॉर्मल मोबाईल टॉवर वगैरे इथे आहेत. समजा हे इथे एक सिटी आहे, या ठिकाणी मोबाईल टॉवर वगैरे आहेत आणि आपलं जे घर आहे ते इथे आहे. समजा मी आपण समजा इथे आहे उभं, आणि मला
रिसेप्शनची गरज आहे, इंटरनेटची गरज आहे. काही पुढच्या व्हिडिओमध्ये मी चांगलं ड्रॉईंगसाठी बघेन. आणि त्यांच्याकडे हे रिसेप्शन आहे ते सध्या इकडे पोचतच नाही. कदाचित ह्या टॉवरची रेंज इथून जाऊन थोडी डायगनॉली ते खाली जाऊन इथपर्यंत पोचू शकेल, पण त्याच्यामध्ये खूप सिग्नल लॉस होतो. पण हा इथे जो माणूस आहे त्याला ते मिळणारच नाही. मग त्यासाठी ऑप्शन काय आहे की जर याची जर हाईट वाढवली, पण आपण हाईट किती वाढवू शकतो, तर तसं एक मला एक आयडिया होती की आपण एक बलून सोडू शकतो काय, म्हणजे जो काय करेल की इथे जर मी असेल तर इथून मी एक जर समजा बलून सोडला आणि समजा इथे बलून असेल आणि ह्या बलूनच्या माध्यमातून इथे मी एक रिपीटर बसवला, म्हणजे ह्या सिग्नल समजा इथे येतो खालपर्यंत तर मला इथे पण मिळेल हा सिग्नल इथे पण मिळेल. आणि इथून मी एक माझ्या इथे एक वायफाय राउटर बसवेन किंवा जो 100 मीटरच्या आतमध्ये असेल, आणि तो राउटर इथून मला एक राउटर जर बसवला तर तो इकडे मला बीम करेल सिग्नल, आणि मी माझ्या वायफाय मोबाईलच्या याच्यामध्ये मी ते यूज करू शकतो. पण त्यामध्ये प्रॉब्लेम की हे जे बलून्स असतात ते 3-4 महिन्यापेक्षा जास्त टिकू शकत नाही, आणि मग मला आणि त्याचा खर्च पण 7-8 हजार रुपये इतका येतो. तर ती आयडिया खूप चांगली नाही. त्यासाठी चांगली आयडिया सॅटेलाईट. पण सॅटेलाईट आपण पर्सनली आपण ते अफोर्ड करू शकत नाही. म्हणून आता हे जी स्टारलिंक सर्व्हिस आहे ती असणार आहे पूर्ण हे पृथ्वीपासून. आता समजा हे 1000 किलोमीटर, हे एक हा जो डोंगर आहे तो समजा 1000 मीटर किंवा 2000 मीटर अंतरावर असेल, म्हणजे 2 किलोमीटर. पण जो सॅटेलाईट आपण हे पृथ्वीपासून ज्या हे जे डिस्टन्स समजा 500 ओके 500 किलोमीटरला समजा आपण इथे एक सॅटेलाईट लॉन्च केला, म्हणजे तो असे एकच नाही खूप सारे सॅटेलाईट असणार. इकडे पण एक सॅटेलाईट असेल आणि ते सतत फिरत असणार. म्हणजे ओके हां, तर हे सॅटेलाईट त्यांची एक समजा डायरेक्शन असेल, या डायरेक्शनमध्ये फिरत आहेत ते. हां, पण आता हा सॅटेलाईट असं मूव्ह होत असेल, पण मूव्ह होता होता तो ॲक्च्युली इकडे दुसरं नवीन सॅटेलाईट पण येत राहतील. मग त्यावेळी काय होईल, ज्यावेळी हे सॅटेलाईट आता हे सेम काम करणार आहेत. ते आपलं जे इंटरनेट आहे, समजा आपला एक फ्रेंड आपण शहरामध्ये राहतोय तो इथे आहे, तो इथे बसला आहे आणि मी इथे बसलो आहे, तर तो काय करेल त्याच्याकडे पण. पण हे हां, एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये एका डिव्हाइसची पण गरज लागणार आहे. ते डिव्हाइस ते सुद्धा प्रोव्हाइड करणार आहेत, त्यामुळे त्याची कॉस्ट एक्स्ट्रा आपल्याला द्यावी लागणार आहे. तर ते डिव्हाइस काय करेल, जे आपले जे DTH अँटेना असेल त्या टाईपचं असं डिश टाईप असणार आहे, ते जे आपल्या मित्राकडे असेल तेच डिव्हाइस मी इथे पण बसवेन, जे रिसेप्शनचं काम करेल. ज्यावेळी मला याच्याशी बोलायचं असेल तेव्हा तो काय करेल, इथून समजा त्याच्या जवळचा इंटरनेट आहे इथे, तो मग याला कनेक्ट करेल. आणि हे सगळे ती वरची सॅटेलाईट एकमेकाशी कनेक्टेड असणार. ते समजणार की हां, मला कोणाशी बोलायचं आहे त्याचा, म्हणजे आता हे इंटरनेट सगळं प्रोव्हाइड करते, एक IP ॲड्रेसने वगैरे, ते वेगळ्या विषय आहे. पण ते एकमेकांना सांगू शकतं की मला जेव्हा या मित्राशी बोलायचं असेल आणि मी माझा कनेक्शनच्या याला कनेक्ट करेन, मग ते काय करेल इथून मित्र मला याला सेंड करेल जो मला डेटा पाठवायचा आहे तो. आणि नंतर हा सॅटेलाईट त्याला माहिती आहे की मला जो ज्याला कनेक्ट करायचा आहे तो याच्याशी कनेक्टेड आहे, तो इकडून त्याला हा डेटा इकडे बीम करेल आणि तो डेटा परत मला येईल इकडे, म्हणजे समजा कनेक्शन झालं इथे, आणि परत मी काही बोललो तर हाच डेटा परत तो माझ्याकडून घेऊन परत ह्याला पाठवेल आणि तिथून परत तो माझ्या मित्राला मिळेल. आणि हे सगळं लाईटच्या स्पीडने. समजा हे 500 किलोमीटर, हे यांचं अंतर समजा 500 पकडू, 1000 पकडू, आणि हे 500 किलोमीटर. तर 500 1000 2000 किलोमीटर.
2000 किलोमीटर हे खूप मिलीसेकंड, म्हणजे लाईटच्या स्पीड 3 लाख किलोमीटरच्या वरती आहे. तर आपल्याला ते खूप कमी वेळामध्ये सुद्धा म्हणजे खूप कमी मिलीसेकंडमध्ये ते अचीव होईल. नॉर्मल जे टॉवरने होतं ते सुद्धा जवळ जर असेल तर ते खूप कमी वेळात होतं, पण हा टॉवर जस्ट इथं नाही, ते खूप दूर पण असू शकतो. पण सॅटेलाईटवरून आता हा मित्र मी तर खूप एवढं जवळ अंतर दाखवलं आहे, पण ह्या दुसऱ्या देशात पण असू शकतो. म्हणजे मी ते फक्त एक डोंगर दाखवलं आहे, पण हा खूप आता म्हणजे अमेरिकेतसुद्धा हा माणूस असू शकतो. तर आणि त्यावेळी टॉवर तर शक्यच नाही हे कनेक्शन करणं. तर त्यावेळी सॅटेलाईट हे अंतर 1000 नाही, एक 10,000 15,000 किलोमीटर एवढं पण असू शकते वरचं. आणि ते डिस्टन्स खूप कमी वेळात ते ट्रॅव्हल करून आपल्याला हे इंटरनेट मिळू शकतं. म्हणजे सध्याची जी मेथडॉलॉजी आहे की इथं आपले टॉवर आहे, तो टॉवर वायर थ्रू, म्हणजे वायर थ्रू असेल तर ते जमिनीतून वगैरे समुद्रातून असे येत 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 आपल्या इथे येतं. समजा इथे कनेक्शन सध्या नाहीच आहे. तर समजा ती केबल आली, इकडे आली, आणि ह्या केबल थ्रून परत इकडे एक टॉवर उभा कोणी जर केला तर ते आपल्याला मिळणार. म्हणजे हे जमिनीतून जे कनेक्शन करायला त्याला खूप वेळ पण लागतो आणि खूप टाईम कन्झ्युमिंग पण म्हणजे खूप कॉस्टली पण प्रोसेस आहे. पण समजा इथे टॉवरच अशा एरियामध्ये जे टॉवर नाहीत त्या ठिकाणी तर ती पोचू शकत नाही. याला एकच ऑप्शन आहे, स्टारलिंक. तर स्टारलिंकचा तुम्ही बघू शकाल की हे खूप सारं चांगलं फायदेशीर गोष्ट आहे. मला वाटतं हे काही गोष्टी याच्यामध्ये दिसत नाही, तर मी तुम्हाला ती इमेज छोटी करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला पुन्हा दिसेल. कदाचित मी ड्रॉ करताना छोटं करायचं विसरलो. हां, ह्यामध्ये तुम्ही पाहू शकाल इथे माझा मित्र आहे, इकडे वरती ते स्टारलिंकचे सॅटेलाईट आहेत आणि तिथून मला माझ्या डिव्हाइसकडे कनेक्शन मिळतं आहे, जे नॉर्मल याला अवेलेबल नव्हतं. तर अशा प्रकारे हे स्टारलिंक चा आयडिया आहे. आणि बाकीच्या आयडिया त्या खूप साऱ्या अशा आपण एक्सप्लोर करू शकतो. पण ही एक तुम्हाला आयडिया कशी वाटली बघा, जे इलॉन मस्कने हे प्रपोज केली आणि आता खूप साऱ्या कंपन्यासुद्धा याच्यामध्ये येणार आहेत. पण स्टारलिंक कदाचित सगळी पहिली सर्व्हिस असेल, तर ती जी ही सर्व्हिस द्यायला सुरुवात करेल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली व्हिडिओला च्या कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे म्हणजे दाखवताना काही गोष्टी राहिल्यात आणि मी प्रॉपरली ड्रॉ करू शकलो नाही. पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता येईल असं पाहीन.